हॅलो स्टुडंट, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा प्रॉब्लेम नंबर 6 घेणार आहोत. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रॉब्लेम अगोदरच पाठवलाय, तुम्ही तो लिहून घेतला असेल नोटबुकमध्ये. तो प्रॉब्लेम आपण इथे सोडवतो आहोत. जो प्रॉब्लेम आपण घेतलाय ओके. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ गौरी लिमिटेड पुणे ॲज ऑन 31 मार्च 2020. बॅलन्स शीट दिलं खाली. बॅलन्स शीट मध्ये काय काय दिलं ते बघूयात आपण. शेअर होल्डर फंड मध्ये 6000 इक्विटी शेअर्स दिले. इथे तुम्हाला रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, शेअर प्रीमियम अकाउंट तिन्ही दिले, पण तिन्ही आपण त्या ठिकाणी घेत नाही. रिझर्व्ह अँड सरप्लस आपण घेत नाही, ते पेड करत नाही. त्याच्यानंतर शेअर ऍप्लिकेशन मध्ये दिलेलं नाही, नॉन करंट लायबिलिटीज नाही दिलेल्या, आणि करंट लायबिलिटीज मध्ये 2 लायबिलिटीज दिल्या, सन्ड्री क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ह्या 2 लायबिलिटीज मात्र आपल्याला पेड करायच्या तिथे. ओके. असेट मध्ये इक्विपमेंट दिलं, फर्निचर दिलं. त्यानंतर स्टॉक इन ट्रेड दिला, करंट असेट मध्ये डेटर दिला, आणि कॅश इन हँड दिलं. इतक्या असेट तुम्हाला दिल्यात. पुढे on 31st March 2020, equipment were valued at rupees 9,75,000. Investment and furniture were valued at rupees 45,000 and rupees 75,000 respectively. दोघांचे व्हॅल्युएशन दिलं नवीन. मार्केट व्हॅल्यू. Stock was undervalued. Stock was found undervalued by rupees 50,000. स्टॉकचं व्हॅल्युएशन 50,000 ने कमी झालं. ते 2 लाख होतं, ते आता 1,50,000 होईल. आणि गुडविल वॉज व्हॅल्यूड ॲट रुपीज 65,000. आता तिथे गुडविल नव्हतं, ते डायरेक्ट क्रिएट झालंय तिथे. आणि ऑल डेटर्स वेअर गुड, वेअरॅज ऑल डेटर्स वेअर गुड. डेटर ॲज इट इज घ्यायचे आपल्याला तिथे, त्याच्यामध्ये काही चेंज झालेला नाही. आणि पुढे द कंपनी ट्रान्सफर 20% ऑफ इट्स प्रॉफिट टू जनरल रिझर्व. This proportion being considered reasonable in the industry in which the company is engaged, and whereas fair return on investment may be taken at 20%. तर हे सेकंड मेथड मध्ये आपल्याला त्याचा यूज करावा लागतो. आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. खाली प्रॉफिट पण दिला 3 वर्षाचा, जो आपल्याला ईल्ड व्हॅल्यू मध्ये 4 वर्षांचा दिला, तो त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. ओके. असो प्रॉब्लेम आपण सोडून घेतो आहोत. सोल्युशन. ओके. व्हॅल्युएशन ऑफ शेअर. ओके. झूम करूयात आपण. स्क्रीन तुम्हाला आणखी मोठी दिसेल. ओके. व्हॅल्युएशन ऑफ शेअर. इथे फर्स्ट मेथड घेतो आपण, इंट्रॅन्झिक व्हॅल्यू मेथड किंवा नेट असेट मेथड. त्याच्यामध्ये स्टेप फर्स्ट काय घेतो आपण, फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. मग याच्यामध्ये स्टेटमेंट बनवतो आपण, पर्टिक्युलर रुपीज
ओके. आणि मग याच्यामध्ये फर्स्ट घेतो आपण असेट्स आणि घेत असताना कोणत्या व्हॅल्यूने घेतो आपण? त्या सर्व मार्केट व्हॅल्यूने घेतो आहोत. कोणत्या व्हॅल्यूने घेतो आहोत? मार्केट व्हॅल्यूने घेतो आहोत. मार्केट व्हॅल्यूने घेणार आहोत. मग वन बाय वन आपण असेट बघूयात तिथे काय काय दिल्यात तुम्हाला. बरोबर, इक्विपमेंट अँड फर्निचर. त्या अगोदर गुडविल दिलंय तुम्हाला. ओके. फर्निचर अँड फर्निचर नंतर पुढे फर्निचर, स्टॉक इन ट्रेड, डेटर आणि कॅश इन हँड. कॅश इन हँड. ओके. इतक्या असेट तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या, त्याच्या व्हॅल्यूज आपण बघणार आहोत. पण घेताना आपण कोणत्या व्हॅल्यूने घेणार आहोत त्या सर्व? तर घेताना त्या सर्व आपण मार्केट व्हॅल्यूने घेणार आहोत. म्हणजे ऍडजस्टमेंटमध्ये ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यूने आपण ते घेणार आहोत. ओके. बघूयात आपण वन बाय वन व्हॅल्युएशन कसं दिलं ते. बघा, गुडविलचं व्हॅल्युएशन दिलं 65,000. पुढे इक्विपमेंट. ओके. इक्विपमेंटच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं? इक्विपमेंटच्या बाबतीमध्ये इक्विपमेंट were valued at rupees 9,75,000. ओके. पुढे फर्निचर. फर्निचर, इन्व्हेस्टमेंट अँड फर्निचर. ओके. करंट इन्व्हेस्टमेंट दिली ते 40,000ची आपली, जी घ्यायची राहिली. किती? 45,000 आणि 75,000. ओके. करंट इन्व्हेस्टमेंट दिली तिथे 45,000 अँड 35,000. त्याचं नवीन व्हॅल्युएशन तिथे दिलंय त्यांनी. इथे बघा, इथे इन्व्हेस्टमेंट दिली ही 40,000ची दिलेली होती ती. त्याचं नवीन व्हॅल्युएशन किती दिलंय त्यांनी? सॉरी, 45,000 आणि 75,000 आहे. पुढे स्टॉक. स्टॉकचं व्हॅल्युएशन किती दिलं? स्टॉकचं व्हॅल्युएशन दिलं. स्टॉक वॉज फाउंड अंडर व्हॅल्यूड बाय रुपीज 50,000. ते 2 लाखाचं होतं. 50,000 कमी घ्यायचे, म्हणजे 1,50,000. अंडर व्हॅल्युएशन झालं 50,000 आणि डेटर होतं 2,80,000. 1,50,000. आणि डेटर जे होते ते ऑल गुड्स आहे. बघा, ऑल गुड्स आहे, म्हणजे ऑल गुड आहे. त्या ठिकाणी ऑल गुड असल्यामुळे ऍज इट इज घ्यायचंय ते आपल्याला 2,80,000 आणि कॅश इन हँड 20,000. ही झाली आपली टोटल फर्स्ट. ही काय होईल आपली टोटल फर्स्ट. टोटल फर्स्ट किती आली सांगा? तुम्ही केलंय कॅल्क्युलेशन केले तुम्ही?
16,10,000. बरोबर आहे का? 16,10,000. आणखी कोणी केलंय का? क्रॉस चेक केलंय का? 16,10,000. बरोबर आहे, 16,10,000. पुढे आपण याच्यातून लेस करतो. सेकंड, लायबिलिटीज. लायबिलिटीज. लायबिलिटीज मध्ये दोनच लायबिलिटीज घ्यायचे आपल्याला. लायबिलिटीज मध्ये दोनच लायबिलिटीज घ्यायचे आहे. कुठल्या दोन लायबिलिटीज आहे? बघा, इथे शेअर कॅपिटल नाही घ्यायचं, रिझर्व्ह अँड सरप्लस नाही घ्यायचं, डायरेक्ट आपल्याला करंट लायबिलिटीज घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये दोन लायबिलिटीज आहे, त्याच्या नवीन किमती मात्र दिलेल्या नाही आहे त्या किमतीने, 3,50,000 आणि 40,000. $3,50,000 आणि 40,000. आणि मग याचे टोटल करणार आपण तिथे. बरोबर आहे, तेवढेच ना, 3,50,000 आणि 40. बरोबर आहे. म्हणजे जे टोटल केली तर ती टोटल येते, टोटल सेकंड, किती आली ती? 3,90,000. बरोबर, 3,90,000. आणि मग टोटल फर्स्ट मधून सेकंड मायनस केलं की आपला थर्ड इथं कॅल्क्युलेशन होणार. त्याला नेट असेट म्हणतो आपण, किंवा फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर म्हणतो. की त्याला 16,10,000 मधून 3,90,000 गेले. आन्सर द्या तुम्ही मला. यस, किती? स्क्रीन नाही अपेअर होती तुमची मला. 16,10,000 वजा 3,90,000, 12,20,000. $12,20,000. आणि मग ही झाली स्टेप फर्स्ट आपली. त्यानंतर आपण स्टेप सेकंड कॅल्क्युलेट करतो आहोत. स्टेप सेकंड काय आपली? इंट्रॅन्झिक व्हॅल्यू ऑफ शेअर. आणि मग त्याचा फॉर्म्युला घेतो आपण. ओके, काय फॉर्म्युला घेतो आपण? फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर upon number of equity share. Equity shares. Okay.
परत फॉर्म्युला तिथं टाकून देतोय आपण अमाऊंट. ओके, इथं फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर्स किती आपले आहे 12,20,000 आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आपले ते तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये दिले 6,000 इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स. मग सांगा बरं आन्सर मला, त्याला आन्सर यस. $12,20,000 भागिले 6,000. यस, आन्सर सांगा, मला मेसेज करा. इथे बघा आपलं एक 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 मिस्टेक होते बरं का, एक मिस्टेक होते माझ्याकडनं, चुकीच्या पद्धतीने ऍडजस्टमेंट रीड केली गेली. स्टॉक वॉज फाउंड अंडर व्हॅल्यूड, म्हणजे तो अंडर व्हॅल्यूड फाउंड झाला, तो आपल्याला ऍट व्हॅल्यूड करून घ्यायचा. ओव्हर व्हॅल्यूड नाही तो, सॉरी मी ओव्हर व्हॅल्यूड घेतलं. काय घेतलंय तो अंडर व्हॅल्यूड घेतला, म्हणजे 50,000 आपल्याला ऍड करायची. सॉरी हा, एक्चुअली सॉरी, आपलं तेवढ्याने असेट वाढतील, तेवढ्याने. ते 1,50,000 ऐवजी 2,50,000 होतील. 2,50,000 झाल्यामुळे 17,10,000 होतील. आणि ते बघा 17,10,000 मधून इथे 13,20,000 होतील. $13,20,000 किती येतं बघा बरं. ₹220 पर शेअर. आलं, झाली पहिली मेथड. आता सेकंड मेथड घेतोय आपण, यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथड. आता यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये आपण काय घेतो बघा बरं. स्टेप फर्स्ट घेतोय, काय स्टेप फर्स्ट. यस, काय घेतो, ऍव्हरेज प्रॉफिट. ओके. मग ऍव्हरेज प्रॉफिट घेताना आपण तो कसा कॅल्क्युलेट करतो, टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. येस. मग आता इथे बघा आपल्याला 3 वर्षाचा प्रॉफिट दिलाय, 4 वर्षाचा प्रॉफिट दिलाय. किती, 4 वर्षाचा प्रॉफिट दिलाय. तो 4 वर्षाचा प्रॉफिट आपण इथे घेणार आहोत.
बघा किती दिलाय तो मग 4 वर्षाचा प्रॉफिट आपल्याला इथे दिलाय 2,50,000 अधिक 2,80,000 अधिक 3,20,000 20,000 आणि लास्ट इयरचा किती दिला लास्ट इयरचा दिला 3,50,000 असं एकूण किती इयर्स आहे 4 इयर्स आहे 4 इयर्स आहे किती आला बघा बरं टोटल प्रॉफिट मला बेरीज सांगाल त्याची टोटल प्रॉफिट किती आला टोटल प्रॉफिट आला 12 लाख ओके व्हेरी गुड टोटल प्रॉफिट आला 12 लाख आणि नंबर ऑफ इयर्स आहे 4 म्हणजे इथे ॲव्हरेज प्रॉफिट आला आपला ॲव्हरेज प्रॉफिट आला रुपीज 4 लाख ओके 4 lakhs आला तो किती आला 4 lakhs आला त्याच्यानंतर सेकंड स्टेप घेतोय आपण काय घेतो मेंटेनेबल प्रॉफिट ओके and how to calculate maintainable profit is equal to average profit minus percentage of transfer to जनरल रिझर्व इथे आता आपण ॲव्हरेज प्रॉफिट घेतलेला आहे ॲव्हरेज प्रॉफिट किती आला आपला 4 लाख 4 लाखाच्या किती % ट्रान्सफर करायचा तो प्रॉब्लेम मध्ये दिलाय आपल्याला बघा जनरल रिझर्वला 20% ट्रान्सफर करायचा आहे कशाच्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या 20% $4 lakh 20% of 4 lakh ओके किती येईल तो बघा 4 लाख मायनस 4 लाखाच्या 20% 4 लाखाच्या 20% बरोबर 20%च आहे ना किती तो 20% आहे ना 20% बरोबर आहे मग 4 लाखाचे 20% 80,000 तो किती आला बरं 4 लाख वजा 80,000 3,20,000 हा आला आपला मेंटेनेबल प्रॉफिट त्याच्यानंतर स्टेप नंबर 3 काय स्टेप नंबर 3 कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट ओके ही स्टेप आपण त्या ठिकाणी घेतो मग ती स्टेप घेताना कसं काय फॉर्म्युला वापरतो आपण ओके ते घेताना आपण फॉर्म्युला वापरतो मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन
ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिपल बाय 100. मल्टिपल बाय 100. आता इथे वरच्या स्टेपमध्ये आपण मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, तो कॅल्क्युलेट केला 3,20,000. त्याच्यानंतर तिथे ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, त्याला काही पण म्हणा, ॲव्हरेज म्हणा किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणा, तो कितीला आहे? तो पण 20% आहे. बघा किती आहे? 20% आहे. मल्टिपल बाय 100. सांगा आन्सर किती येतं मग? 64 लाख येतं का? ॲव्हरेज प्रॉफिट 3 लाख आहे. सॉरी, ओके, हां सॉरी, इथं 3 लाख यायला पाहिजे. सॉरी 3 लाख यायला पाहिजे. सॉरी 3 लाख, माझ्याकडनं 4 लाख घेतला गेला. तो 3 लाखाच्या 20% 60,000. 2,40,000. थँक्यू. ते मॅसेज लवकर ओपन नाही होतेच, काहीतरी इश्यू झालाय, त्याच्यामुळे मला तुमचं कॅल्क्युलेशन नाही लक्षात येते. माझ्याकडनं आधी बाय मिस्टेकनी ते 4 लाख घेतले. ओके, 2,40,000 भागिले 20 गुणिले 100 किती येतं? 12 लाख. कसं येईल? 12 लाख नाही येणार. 12 लाख नाही येणार. यस, 12 लाखच येतं. बर, 2,40,000 डिवायडेड बाय 20 मल्टिपल बाय 100. ओके, 12 लाख येतं. आणि मग आता 12 लाख आल्यानंतर स्टेप पुढची वापरतो आपण. सेकंड लास्ट स्टेप काय? यील्ड व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स. त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो. बघा, वरती घेतो कॅपिटलाइज व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर. ओके, आता वरती कॅपिटलाइज व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, ती आली 12 लाख. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपण वरती घेतलेले होते 6,000. आता इथे कॅल्क्युलेट होईल ती व्हॅल्यू. सांगा किती झाली? यस, किती आली? 200 येतं का? 200. व्हेरी गुड. रुपीज 200 पर शेअर. 200 पर शेअर. ही झाली आपली सेकंड मेथड. थर्ड मेथड घेतोय आपण, फेअर व्हॅल्यू मेथड. ती सोपी एकदम. कशी घेतो फेअर व्हॅल्यू मेथड आपण?
वरच्या दोन मेथडचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतो. इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस yield व्हॅल्यू अपॉन 2 टाकून घेऊयात आपण व्हॅल्यू द्या. बघा मग आपली इंट्रिन्सिक व्हॅल्यू आली होती 220, बरोबर ना. 220 झाली होती ना, प्लस यील्ड व्हॅल्यू आली आपली 200 आणि मग दोघांचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं आपण. दोघांचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू आली ₹210 पर शेअर. ओके, 200 पर शेअर. तुम्हाला आन्सर पाठवलंय. ओके, प्रॉब्लेम समजला. इथे मिस्टेक झाली होती बरं का आपल्याकडनं घेताना, तेवढं लक्षात ठेवा. 12 लाख भागिले 4, माझ्याकडनं 4 लाख झालं होतं, ते 3 लाख आहे, 3 lakhs आहे. आणि मग इथे चेंज करून घेतलं आपण. इथे पण स्टॉक इन ट्रेड अंडर व्हॅल्यूड होता, तो आपण ॲट व्हॅल्यूड केला. ओव्हर व्हॅल्यूड घेतलं गेलं होतं आपल्याकडनं. ओव्हर व्हॅल्यूड असेल तर कमी करून घ्यायचं, अंडर व्हॅल्यूड असेल तर वाढून घ्यायचं. ओके, इथे आपण थांबूयात.